खरं तर या जगात कुणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली चांगली वागणूक, आपला दृष्टिकोन आणि आपली नाती यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू. कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना कसा करायचा त्याच्या हातात असतं. विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठी लढेल. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. यश कधीच सावलीत मिळत नसते, त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते. तर नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल: हसण्यामधील दुःख, रागावण्यामधील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात. काय करायचे आहे हे ठरवणं जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. असं काम करा की नाव होऊनही जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय बरोबर की चूक याचा जास्त विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नाही. आयुष्यातील सर्वात सोपा नियम, जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका. किती दिवसाचं आयुष्य असतं, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावं ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नसतं. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमाने वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर आपण चांगले आहोत म्हणून.